हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिव्हिल ॲडिक्स. तर आज आपण बघणार आहे प्रोफेशनल एक्झामच्या टेस्ट सिरीजबद्दल. तर फायनली खूप मुलांची रिक्वेस्ट होती की प्रोफेशनल एक्झामसाठी आम्हाला प्रॅक्टिससाठी टेस्ट सिरीज लॉन्च करा. तर फायनली आपण ती रिक्वेस्ट पूर्ण केली आणि सिव्हिल ॲडिक्स हॅज लॉन्च्ड अ टेस्ट सिरीज फॉर प्रोफेशनल एक्झाम. तर बघून घ्या की एकदा प्रोफेशनल एक्झामची मेटा कंडक्ट करतं महाराष्ट्र इंजिनिअरिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अकॅडमी नाशिक. का करतं? फॉर गव्हर्मेंट ऑफिसर्स. का तर एक ट्रेनिंग अँड सर्टिफिकेशन बॉडी आहे जी की डिपार्टमेंटल एक्झामसाठी ट्रेनिंग कंडक्ट करतात, जे JEE, AE, AEE, सब डिव्हिजन ऑफिसर्स या सगळ्यांसाठी मेटा काय करतं, एक एक्झाम कंडक्ट करतं ज्याला म्हणतो प्रोफेशनल एक्झाम. तर ह्यामध्ये काय असतं, टेक्निकल असतं, अकाउंट्स असतं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सब्जेक्ट्स असतात. तर हे कशासाठी आहे? तुम्हाला प्रमोशन, क्वालिफिकेशननी प्रोफेशनल असेसमेंटसाठी की तुम्ही फिट आहे की नाही. त्यानंतर नॉट अ जनरल पब्लिक रिक्रुटमेंट. जनरली जसे TCS बघतो आपण किंवा IBPS बघतो की ते रिक्रुटर्स आहेत, ते तुम्हाला गव्हर्मेंटमध्ये पोचवणार आहेत, ठीक आहे. पण गव्हर्मेंटमध्ये गेल्यावर तुमचं जे प्रमोशन आहे, त्यानंतर इन्क्रीमेंट आहे, त्यानंतर तुमचं स्थायित्व आहे, परमनन्सी आहे, हे सगळं कोण करणार आहे? हे सगळं मेटा करणार आहे, ठीक आहे. तर हे इम्पॉर्टंट होतं फोकस करण्यासाठी. तर आपले कोर्सेस आहेत माय कोर्समध्ये. जेव्हा तुम्ही जाल, तुम्हाला सिलेक्ट करायचं प्रोफेशनल एक्झाम टेस्ट सिरीज. तर आता ऑफर सुरू आहे, 60% ऑलरेडी ऑफ आहे. त्यानंतर जर तुम्ही क्लिक केलं कंटेंटमध्ये तर तुम्हाला दिसेल की आपण आता सध्या 24 टेस्ट दिलेले आहेत. त्यामध्ये अकाउंटचे 3 आहेत, ड्रॉइंगचे 4 आहेत, जनरल सिव्हिल 3 आहे, सर्वे 3 आहे, रोड बिल्डिंग 3 आहे, अर्धन डॅम्स. कारण 2 इलेक्टिव्ह आहेत. काही लोक इरिगेशनमध्ये असतील, काही लोक PWDला असतील. तर PWDसाठी रोड बिल्डिंग आहे, ZP बांधकाम रोड बिल्डिंग आहे, ZP इरिगेशन. तर हे सगळं जे आहे अर्धन डॅम आहे. तर ह्या रिलेटेड तुम्ही गोष्टी सुरू करा, टेस्ट द्यायला सुरू करा. न्यू टेस्ट पण आपण आत्ता लेटेस्ट 2025च्या हिशोबाने दिलेले आहेत. डेफिनेटली फ्रेंड्स, ह्यातलेच क्वेश्चन तुम्हाला दिसणार आहेत. तर अकाउंट्सचा डेमो तुम्ही बघू शकता, असे दिलेले आहेत. तर आपला पेज जे आहे सगळ्यांना असं दिसेल की BIS स्टँड फॉर 4 ऑप्शन राहतील, तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. तर D ऑप्शन करेक्ट आहे, नेक्स्ट मूव्ह करायचं आहे किंवा तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. सिमिलरली जनरल सिव्हिलचा एक डेमो दिलेला आहे की कॉन्क्रीट शुड नॉट ड्रॉप फ्रॉम, कुठल्या ह्याच्यानी हे केला पाहिजे. तर ह्याचे पण ऑप्शन्स आहेत, तुम्हाला वेगळे त्यातले टिक करायचं आहे आणि पुढं जायचं आहे. तर आपण बघूया पोर्टल कसं दिसतं. तर जनरली जर तुम्ही नीट बघितलं की प्रोफेशनल एक्झाम्सचं जेव्हा तुम्ही हे कराल ॲक्च्युली, तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं एक विंडो दिसेल जेव्हा तुम्ही घ्याल हे. तर त्यानंतर तुम्हाला यायचं इथं कंटेंटमध्ये, बघा कंटेंट, त्यानंतर सिलेक्ट करायचं आहे स्टेट PSCs. त्यानंतर तुम्हाला जी पण टेस्ट द्यायची आहे, समजा मला जर ड्रॉइंग द्यायची आहे तर ड्रॉइंगवर सिलेक्ट करा, ठीक आहे. 4 टेस्ट आहेत त्यामध्ये. आता ड्रॉइंग रिअल एक्झामचं जे फिलिंग आहे ते पाहिजेलं आहे, ते बघायचं आहे मला ड्रॉइंगला. तर इथं ड्रॉइंगवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, ठीक आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला प्रिव्ह्यू ऑप्शन जेव्हा तुम्ही जाल ड्रॉइंगमध्ये, तर बघा विच टाईप ऑफ लाईन इज यूज टू शो इनविजिबल और हिडन पार्ट. हिडन पार्टसाठी कशी लाईन दाखवतो आपण, डॅश लाईन. जे पण तुम्ही सिलेक्ट कराल तर यस, इट्स अ करेक्ट आन्सर. तर त्यामध्ये सेकंड समजा मी मुद्दामून काहीतरी टिक केलं तर ठीक आहे. म्हणजे जर एकदा तुम्ही चुकीचं असेल टिक केलं तर ते रेडमध्ये येईल, बरोबर केलं असेल तर ग्रीनमध्ये येईल, जे पण. आणि ह्यामध्ये आम्ही हे इन्शुअर केलं आहे की तुमचे जे एक्झॅक्ट क्वेश्चन आहेत त्यामध्ये थोडं थेरी पार्ट आहे, थोडं डायग्राम्स आहेत. तर त्या हिशोबाने जे रिअल फिलिंग देणारे जे गोष्टी आहेत रिअल टेस्टला, तर ह्या इक्विपमेंटला काय म्हणतात, जे तुम्हाला दाखवलं आहे. ड्रॉइंग बोर्ड आहे का, ड्रॉइंग बुक आहे का, ड्रॉइंग शीट आहे.
तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला यायला पाहिजे. तर बेसिक हे इन्शुअर केलं की आता ह्यामध्ये जे विचारलेलं आहे की कुठलं स्ट्रक्चर आहे. यामध्ये HFL जी आहे कॅनलच्या बेडच्या वर आहे, तर कॅनल खाली आहे. त्यानंतर जे ड्रेन आहे ते खाली आहे, कॅनल वर आहे. तर ड्रेन खाली आहे तर डेफिनेटली जर तुम्हाला म्हणायचं की हा ॲक्वाडक्टचं पार्ट आहे. ड्रेन खाली कॅनल वर, तर त्यामध्ये पण जर HFL वर असेल तर काय म्हणतात त्याला, तर कॅनल, सायफन का ॲक्वाडक्ट, ह्या सगळ्या गोष्टी ह्यामध्ये तुम्हाला बघता येतील, अभ्यास करता येतील. तर ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही हे करा. त्यानंतर ह्यामधलं जे स्ट्रक्चर आहे हे कुठलं स्ट्रक्चर आहे, स्लॅब आहे की पाईप आहे की कुठलं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला यामधनं शिकता येतील. तर हे फ्रेंच कर्व आहे की काय, तर हे तुम्ही टेस्ट स्वतः देऊन बघा, अभ्यास करा. डेफिनेटली फ्रेंड्स तुम्हाला हेल्प होणार आहे येणाऱ्या काळात. तर ठीक आहे, तर एवढंच तुम्हाला जे ह्या गोष्टीतून सांगायचं होतं. ठीक आहे, की बघा जे आपण बघितलेलं आहे की गट ब संदर्भात जी परीक्षा आहे, ज्यांचं AE2 असतील किंवा JEE असतील, ज्यांना प्रमोशन घ्यायचं आहे इथून, तर त्यांना त्यांच्या संदर्भात परीक्षेच्या तारखा उपलब्ध करून देण्याकरिता इथं सांगितलं आहे की तुमचं जे आहे इलेक्शन ड्युटी व इतर परीक्षेच्या संदर्भामुळे किंवा तांत्रिक बाबींमुळे ते म्हणतात की ह्यामुळे परीक्षा 15 जानेवारी नंतर होईल. तर असं त्यांच्या जे आहे, जे म्हणतो तुम्ही एक्सवर किंवा ट्विटर जे पण म्हणाल आता आपल्या भाषेत, तर त्याच्यावर त्यांनी ट्विट केलेलं आहे. तर त्यामध्ये तुम्हाला हे सगळं स्पष्ट दिलेलं आहे की परीक्षेसंदर्भात जे पण अडचणी आहे त्याचा मेल भेटेल तुम्हाला, किंवा ते ऑलरेडी तुमचा जे अभ्यास आहे किंवा इतर माहिती आहे ती तुम्हाला पुरवण्यात आली आहे, कळवली आहे. तर ह्यानुसार आता तुमचा पार्ट उरला आहे फ्रेंड्स, की तुम्हाला काही करून ही एक्झाम फर्स्ट अटेम्प्टमध्ये, खूप लोक म्हणले की क्रॅक करता येईल का, तर यस, फर्स्ट अटेम्प्टमध्ये ही एक्झाम क्रॅक होती. यामध्ये थोडीशी स्ट्रॅटेजी जर तुम्ही वापरली आणि नीट, मी म्हणतो की टेस्ट सिरीज जरी नीट केली, टेस्ट सिरीज प्लस कोर्सही आपला, दोन्ही पण नीट केलं तर डेफिनेटली 100% तुम्ही ही एक्झाम क्लिअर करून जाल फर्स्ट अटेम्प्टमध्ये. कारण ह्या एक्झामचं जे पासिंग आहे फ्रेंड्स 50% आहे आणि तुम्हाला द्यायच्यात 5 पेपर्स. अकाउंट्स एक चॅलेंजिंग असतो, सर्वे, GC जनरल सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणतो, ह्यात पण 6 ते 7 महत्त्वाचे सब्जेक्ट असतात, इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स. त्यानंतर रोड, बिल्डिंग, ब्रिज जे पण लोक PWDला आहेत, अर्धन डॅम जे पण लोक WRDला आहेत. त्यानंतर अकाउंट झाला, सर्वे झाला आणि अजून एक आहे ड्रॉइंग. तर हे सगळं 100 मार्क्स, हा पण 100 मार्क्स, हा पण तुमचा 100 मार्क्स, आणि हे जे आहे 150. तर अशी करून ही टोटल 600 मार्क्सची एक्झाम आहे फ्रेंड्स. आणि एवढंच तुम्हाला 50% म्हणजे 300 मार्क्स आणायचे. तर ठीक आहे, कष्ट तर आहे, पण डेफिनेटली आता आधी जे म्हणलं की सब्जेक्टिव्ह पॅटर्नवर व्हायचे, सब्जेक्टिव्ह आता ही झाली ऑब्जेक्टिव्ह. तर ह्यामुळे सोपं झालेलं आहे सगळ्यांना. तर डेफिनेटली तुम्ही जर ह्या गोष्टी केल्या, प्रॅक्टिस केली व्यवस्थित, तर 100% तुम्ही एक्झाम क्लिअर करून जाल. तर एवढंच सांगायचं होतं. बाकी तुमची मर्जी, इट्स अप टू यू लावायचं आहे की नाही. तर एवढंच आहे की जिथं नाही तिथं इन्व्हेस्ट तर तुम्ही करतच असता. तर जास्त पण विचार न करता तुम्हाला काही करून ही एक्झाम फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर करायची आहे. तर राईट ठिकाणी इन्व्हेस्ट करा आणि राईट प्रॅक्टिस करा. थँक्यू फॉर